मंडळी आम्ही आता इथं आलो आहे केशवराज मंदिराकडे आणि इथलं वातावरण बघा. तर इथं पे आणि पार्क आहे. इथं गाडी पार्क केली, पैसे पे करायचे आणि तिथनं आपल्याला मंदिराकडे चालत जायचं आहे. तर हा रस्ता गेला आता केशवराज मंदिराकडे. इथून चालत जायचं आहे, गाडी आतमध्ये जात नाही. टू व्हीलर जाऊ शकते, पण मागच्या साईडला पेन पार्क आहे, त्याच्यामुळे तिथेच गाड्या लावायच्या आणि इथनं चालत जायचं आहे. मस्त निसर्गाची मजा घेत. हे बघा, काजू, सुपाऱ्या, अशी तऱ्हेतऱ्हेची तुम्ही जुनी झाडं बघायला मिळतील. हे बघा, मांजर वरती बसले तिकडं. आणि इथे ठिकठिकाणी जेवणाची, नाश्त्याची उत्तम सोय वगैरे बघा, ते बोर्ड लावलेले आहेत. बापरे, इथे घरं केवढी जुनी जुनी आहेत. कोकण बीच रिसॉर्ट. हा ना, तेच ना, कसलं भारी वाटतंय. ही अशी ट्रेल आहे, अशी एक पायवाट आहे, तिथून चालत जायचं आहे आपल्याला. एकदम निसर्गात नाही बघा. घरं बघा, घरं तर काय मस्त आहेत. हो हो, समोरची वाटतं बघा. हा काय वाडा आहे, वाडा. डोंगरावरती डोंगरावरती. इथं मी आता या रस्त्याने जातो आहे आणि निसर्ग जो आहे ना इथे, मंडळी, म्हणजे तुम्ही जेवढं बघाल तेवढं कमीच आहे. आणि निसर्गाचा जो आवाज आहे ना, तो तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे. बघा ना, ऊन तर अजिबातच येत नाही इथे. एवढी उंच उंच झाडं आहेत, काजूची झाडं, सुपारीची झाडं, आंब्याची झाडे. मस्त, एक नंबर. अजून आम्हाला भरपूर पुढे जायचं चालत, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन अजून. आणि ते ठिकठिकाणी ना अशी छोट्या छोट्या गाड्या लागलेल्या आहेत, तिथे तुम्ही नाश्ता चाय वगैरे घेऊ शकता. पण आता आज सुट्टीचा दिवस नाही आहे, त्याच्यामुळे इथे कोणी जास्त नाही आणि त्यामुळे गाड्यासुद्धा बंद आहेत. पण सुट्टीच्या दिवशी कदाचित हे चालूसुद्धा असेल. एकदम डेन्स फॉरेस्ट सारखं आहे, डेन्स फॉरेस्ट एकदम मस्त. मजा येते, पहिल्यांदा असं काहीतरी अनुभवतो आहे. इथे एक दगडावरती आकृती आहे,
आता ती नाळ आहे का कासव आहे ते समजत नाही, पण आहे जरा कासवासारखं. आणि एक 2 व्हीलर इथपर्यंत आली. आम्ही झाला आता 15-20 मिनटं चाललो आहे. अजून वरती जायचं आहे, माहिती नाही केवढं वरती जायचं आहे, पण जायचं आहे. बघूया चला. कृपया चप्पल, बूट, सॉक्स बाहेर काढून मंदिरात प्रवेश करावा. मंदिरात वाकून जावे. पिण्याचे पाणी केशव तीर्थ, प्यायचं पाणी दमून. वरनं आणले पाणी. तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे. फ्रेम्स ज्या आहेत त्या लाकडाच्या आहेत पूर्ण, आणि वरती पत्र आहे. आतमध्ये पूजा चालू आहे. हा काढतो. तर अशा प्रकारे आहे हे केशवराज मंदिर देवस्थान. बघा निसर्ग बघा. इथे मी बोललो तरी माझा आवाज इको होतो आहे. निसर्ग, सूर्याची किरणं त्या डेन्स फॉरेस्टमधून येत आहेत बघा. किती मस्त वाटतंय. आणि झाडं तेवढी जुनी येत नाही बघा ना. हे बघा एकदम निसर्गरम्य असं मंदिर आहे कोकणातलं, दापोलीमधलं. आता आम्ही मंदिर दर्शन घेतलं आणि आता निघालो आहे परतीचा प्रवास. तर अशा प्रकारे हे होतं की केशवराज मंदिराच्या बाजूलाच एक छोटा गणपती मंदिर आहे, छोटासा गाभारा आहे. हे बघा. आणि ही मूर्तीसुद्धा पाषाणातली आहे. तर इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता आपल्या गणपती बाप्पांचं. आणि इथली लोकल लोकच इथे सगळं मॅनेज करतात, पुजारी वगैरे. तर अशा प्रकारे हा परिसर आहे. ही मंदिराची रचना आहे आणि हा निसर्गाच्या सानिध्यात आहे. बघा समोर बघा, एक नंबर. या श्री देवलक्ष्मीकांत केशवराज देवस्थानाबद्दल ही माहिती आहे बोर्डावरती, ती तुम्ही नक्की वाचा. तर चला मंडळी, एवढंच होतं. आता आपण पुढे जाऊया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अजून चांगले मी असे लोकेशन टाकणार आहे. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.